गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना. आज महाराष्ट्र सेट परीक्षा 2023 साठी जे म्हणजे आपली एक्झामिनेशन उद्या होणार आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण स्टार्ट टू एंड टीचिंग ॲप्टिट्यूड पासून हायर एज्युकेशन पर्यंत पूर्ण MCQs थ्रू आपण एक एक रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे. तर या एका लेक्चरमध्ये आपण सर्व युनिट कव्हर करणार आहोत. तर एक्झामिनेशनमध्ये जाण्याआधी तुमचे सर्व युनिटची तयारी या लेक्चरमधून होणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, लेक्चर शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. खूप मोस्ट एक्सपेक्टेड MCQs आहेत, खूप रिलेटेड MCQs आहेत जे की तुमच्या एक्झामिनेशनमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली यावरून प्रश्न येणार म्हणजे येणारच. ठीक आहे. सो काही करायचं नाहीये. आता फक्त तुम्हाला या लेक्चरमधून सर्व लेक्चरची सर्व MCQची तयारी करून घ्यायची आहे बस. ठीक आहे. नाउ लेट स्टार्ट विदाउट गेटिंग लेट. उशीर न करता आपण लगेच लेक्चरला सुरुवात करूया. टीचिंग ॲप्टिट्यूड पासून ते हायर एज्युकेशन पर्यंत सिक्वेन्सली आपण सर्व युनिट्स कव्हर करणार आहोत. ठीक आहे. बघा, लेट स्टार्ट विथ द टीचिंग ॲप्टिट्यूड क्वेश्चन्स. डिस्लेक्सिया इज असोसिएटेड विथ. डिस्लेक्सिया नावाचा एक रोग आहे, ते डिसऑर्डर आहे. तो कशाचे रिलेटेड आहे? मेंटल डिसऑर्डर, बिहेवियर डिसऑर्डर, रीडिंग डिसऑर्डर की रायटिंग डिसऑर्डर. ठीक आहे. सो डिस्लेक्सिया हा जो रोग आहे किंवा विकार जो आहे तो रीडिंग डिसऑर्डरशी रिलेटेड आहे. ठीक आहे. जो वाचन करण्याची जी पद्धत आहे त्याचा विकार आहे हा. बघा, डिस्लेक्सिया हे कॉमन लर्निंग डिसऑर्डर आहे जे की रीडिंगमध्ये जास्त यामध्ये प्रॉब्लेम येत असतो, वाचण्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असतो. ठीक आहे. इट इज नॉट अ नॉर्मल इंटेलिजन्स, इट इज अ डिसऑर्डर. बरोबर. डिसऑर्डर इन द सेन्स कुठल्याही एका भागामध्ये आपल्याला काय होत असतो, अडचण येत असते ते काम करण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे जसं की रीडिंग डिसऑर्डर आहे तर आपल्याला वाचण्यासाठी अडचण येत असते. करेक्ट. पुढे बघा. In which level of teaching the teacher's role is more active rather than being interactive. अशी कुठली शिक्षणाची पद्धत आहे, शिकवण्याची पद्धत आहे ज्यामध्ये शिक्षकाचा जो रोल आहे किंवा शिक्षकाची जी भूमिका आहे ती काय असते, अधिक सक्रिय असते. ठीक आहे. जास्त ऍक्टिव्ह असते, इंटरॅक्टिव्ह नसते असं विचारलेलं आहे. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल आणि ऑटोनॉमस डेव्हलपमेंट लेवल. ठीक आहे. तर बघा, हे लेवल आहे, लेवल ऑफ टीचिंग जे आहे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. तुम्हाला याच्यावरती जास्त जोर द्यायचा आहे कारण लेवल ऑफ टीचिंगवरती आपण बघितले मागील 3 वर्षामध्ये कंटिन्युअसली तिन्ही एक्झाममध्ये लेवल ऑफ टीचिंगवरती प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट, याला IMP केलं तरी चालेल. IMP. ओके. सो लेवल ऑफ टीचिंगवरती हा प्रश्न आहे. तर अशी कुठली लेवल आहे ज्यामध्ये टीचरचा रोल जास्त ऍक्टिव्ह असतो आणि इंटरॅक्टिव्ह नसतो. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे अंडरस्टँडिंग. ठीक आहे. अंडरस्टँडिंग लेवल आहे ज्यामध्ये टीचर जो आहे तो जास्त ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे. राईट फ्रॉम द सिलेक्शन ऑफ दिस सब्जेक्ट मॅटर टू इट्स इव्हॅल्युएशन द की प्रोसेस ऑफ टीचिंग लर्निंग रिमेन्स विथ द टीचर. मग कधीपासून जे सब्जेक्ट मॅटर आहे, काय शिकवायचं आहे, काय सिलेबस ठेवायचा आहे, काय काय विद्यार्थ्यांना युजफुल आहे है ना, हे सर्व सिलेक्ट करण्यापासून, ठरवण्यापासून है ना, ते इव्हॅल्युएशन करण्यापर्यंत टीचरचा रोल जो आहे तो काय असतो, ऍक्टिव्ह रोल असतो. ठीक आहे. यामध्ये टू वे टीचिंग नसते. द कम्युनिकेशन प्रोसेस इज ऍक्टिव्ह अँड इंटरॅक्टिव्ह ॲट व्हेरी हाय लेवल इन विच ऑफ द फॉलोइंग लेवल ऑफ टीचिंग. इंटरॅक्टिव्ह लेवल जी असते, कम्युनिकेशनची लेवल जी असते ती खूप हाय असते. म्हणजे टीचर आणि स्टुडंटचं जे इंटरॅक्शन आहे, परस्पर संवाद जे आहे ते खूप मोठ्या पातळीवर होत असतं. ठीक आहे. मग ही कुठल्या प्रकारची लेवल आहे टीचिंगमध्ये असं आपल्याला विचारलं. रिफ्लेक्टिव्ह लेवल आहे, अंडरस्टँडिंग लेवल आहे, मेमरी लेवल आहे की ऑटोनॉमिक्स डेव्हलपमेंट लेवल आहे. ठीक आहे. तुम्ही याचं उत्तर द्या सर्वांनी, तोपर्यंत मी चेक करतो व्यवस्थित चालू आहे का रेकॉर्डिंग. येस, इट्स वर्किंग. ठीक आहे. तर याचं राईट आन्सर आहे दॅट इज रिफ्लेक्टिव्ह लेवल. ठीक आहे. रिफ्लेक्टिव्ह लेवल ही सर्वात हाय लेवल असते. ठीक आहे. हे सर्वांना माहिती आहे. मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. करेक्ट. द प्रोसेस ऑफ टीचिंग अँड लर्निंग ॲट दिस लेवल इज डायनामिक अँड युनिक. द स्टुडंट्स आर प्रोव्हाइडेड विथ द प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन्स अँड दे नीड टू फॉलो सर्टेन प्रोसिजर्स. ठीक आहे. मग यामध्ये काय असते, इंटरॅक्टिव्ह लेवल जी असते, परस्पर संवादाची जी पातळी असते ती खूप हाय लेवलची असते. ठीक आहे. Visual aids are objects or devices or media such as chats, graphs, picture maps, presentation, projection, etc. that aid the teacher in getting the message across clearly and concisely, and at the same time enhance the learning experience of the students by arresting their attention hold. बघा, यामध्ये काय सांगितलं, जे टीचिंग एड्स आहेत. टीचिंग एड्स म्हणजे काय, जे टूल्स आहेत, जे घटक तुम्ही वापरता शिकवण्यासाठी है ना. मग त्यामध्ये व्हिडिओज असतील, त्यामध्ये मग चार्ट्स असतील, ग्राफ्स असतील, याचा वापर केल्यानंतर जास्त इंटरॅक्टिव्ह होत असतं, इंटरेस्टिंग होत असतं. ठीक आहे. क्लासरूम कम्युनिकेशन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होत असतं.
द मोस्ट इम्पॉर्टंट क्वालिटी ऑफ अ गुड टीचर, सर्वात महत्त्वाची क्वालिटी काय असायला पाहिजे टीचरची. ओके, असा प्रश्न विचारलाय. साऊंड नॉलेज ऑफ द सब्जेक्ट मॅटर, गुड कम्युनिकेशन स्किल्स, कन्सर्न फॉर स्टुडंट्स वेलफेअर, इफेक्टिव्ह लिडरशिप क्वालिटीज. ठीक आहे, यामध्ये कुठला असा पॉईंट आहे जो की सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, एक महत्त्वाचा गुण ज्या ज्या गुणावरून आपण बोलू शकतो की शिक्षक हा खूप चांगल्या प्रकारचा आहे. ठीक आहे, मग ते कुठलं आहे, ते आहे गुड कम्युनिकेशन स्किल. तुमचं जर परस्पर संवाद करण्याचे जे स्किल्स आहेत, कौशल्य जे आहेत ते खूप चांगले असतील तर तुम्ही चांगला टीचर आहे असं समजलं जातं. मूक स्टँड्स फॉर, MOOC स्टँड्स फॉर, त्याचं लॉंग फॉर्म विचारलं आपल्याला. ठीक आहे, मूकचा लॉंग फॉर्म काय आहे? मूकचा लॉंग फॉर्म आहे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ठीक आहे, बघा थोडंसं बघा. मूक जे आहे परस्पर संवादी अभ्यासक्रम प्रदान करतात. ठीक आहे, हे विद्यार्थी, प्राध्यापक आणि अध्यापन सहाय्यक है ना, टीचर्स ॲप्टिट्यूड ज्याला म्हणतो आपण है ना, त्यांच्यातील सामुदायिक परस्पर संवादाचे समर्थन देण्यासाठी वापरकर्ता मंच किंवा सोशल मीडिया चर्चा प्रदान करते है ना, एक असं प्लॅटफॉर्म तयार करतं टीचरसाठी, स्टुडंटसाठी, ज्या ठिकाणी ते इंटरॅक्टिव्ह करू शकतील. मूक 2008 मध्ये प्रथम सादर केले गेले होते आणि 2012 मध्ये हे लोकप्रिय झालं होतं. ठीक आहे, स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ डॉट 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 चॅनल्स डिवोटेड टू द टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स. ठीक आहे, बघा आता एक गोष्ट अशी आहे की स्वयंप्रभाबद्दल प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर स्वयंप्रभामध्ये किती DTH चॅनल आहेत असा प्रश्न विचारलाय. तर यामध्ये किती आहेत? 34 आहेत. करेक्ट, आलं लक्षात. स्वयंप्रभा हे स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स. ठीक आहे, 34 DTH चॅनल, GSAT-15 त्याच्या अंतर्गत हे चालतं है ना. 4 तासांचं नवीन सामग्री असते, बरोबर. 24 तास ते चालत असतं आणि याची सामग्री जी आहे, याचं मटेरियल जे आहे ते कोण देतं? NPTEL, IIT, UGC, IGNOU वगैरे हे देत असतात. ठीक आहे, लेट मी जस्ट चेक. ओके, इट्स वर्किंग. ठीक आहे, बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिसिजन सपोर्ट सिस्टीम फॉर असिस्टिंग पीपल इन टेकिंग द बेस्ट डिसिजन फॉर चिल्ड्रन्स फ्युचर. बघा, चिल्ड्रनच्या फ्युचरसाठी म्हणजे जे मुलं आहेत त्यांच्या भविष्यासाठी है ना, एक डिसिजन घेण्यासाठी त्यांच्या भविष्याचं एक प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं? डिसिजन सपोर्ट सिस्टीमचं एक प्लॅटफॉर्म आहे, DSSचं. ते प्लॅटफॉर्म कुठलं आहे? ठीक आहे, ई पाठशाला आहे, सारांश आहे, शाला सिद्धी आहे की स्वयंप्रभा आहे? तर त्याचा राईट आन्सर आहे दॅट इज सारांश. सारांश एक असं प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी फ्युचरचं डिसिजन मेकिंग साठी हे मदत करत असतं. सारांश हे भारताच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सुरू केलेले एक वेब पोर्टल आहे ज्याचा प्राथमिक उद्देश शाळेमध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा प्रचार करणे असा आहे. ठीक आहे, मनुष्यबळ विकास मंत्री MHRD स्मृती इराणी यांनी 7 नोव्हेंबर 2015 मध्ये हे पोर्टल लॉन्च केलं होतं. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड टू इव्हॅल्युएट द स्टुडंट्स, evaluation of the students is possible. Which of the following method to evaluation of the student is possible? Evaluation at the end of the course, evaluation twice in the year, continuous evaluation की formative evaluation. खाली दिलेले इव्हॅल्युएशन जे आहेत यामधलं कुठलं शक्य आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर यामध्ये कुठलं शक्य आहे? तर ऑप्शन C शक्य आहे. ठीक आहे, कंटिन्यू फीडबॅक टू बोथ टीचर्स अँड स्टुडंट्स ड्युरिंग द इन्स्ट्रक्शन, टाईप ऑफ इव्हॅल्युएशन असेसमेंट इज. बघा, कंटिन्युअस असं फीडबॅक मिळत असतो है ना, टीचर्सना सुद्धा आणि स्टुडंट्सला सुद्धा. हे कुठल्या प्रकारचं इव्हॅल्युएशन असेसमेंट आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे, प्लेसमेंट इव्हॅल्युएशन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की समेटिव्ह इव्हॅल्युएशन? फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. कळालं? ओके, इथं हे चुकलेलं आहे आपलं. ठीक आहे, ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. विच टाईप ऑफ इव्हॅल्युएशन असेसेस द डिफिशियन्सीज अँड डिफिकल्टीज ऑफ द लर्नर? असं कुठल्या प्रकारचं इव्हॅल्युएशन आहे ज्यामध्ये की डिफिकल्टीज म्हणजे काय? काय तुमच्या अडचणी आहेत, आणि डिफिशियन्सीज म्हणजे काय? काय तुमची कमतरता आहे. ठीक आहे, कमतरता आणि तुमच्या अडचणी यांचं इव्हॅल्युएशन करण्यासाठीचं कुठलं इव्हॅल्युएशन आहे?
समेटिव्ह इव्हॅल्युएशन, फॉलोअप इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की क्रायटेरियन रेफरन्स्ड इव्हॅल्युएशन. ठीक आहे. सो डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आहे. डायग्नोस्टिकमध्ये आपण काय करतो, आपण निदान काढत असतो, आपण डायग्नोस करत असतो की काय इश्यू आहे प्रॉपरली, काय प्रॉब्लेम येत आहे. ठीक आहे. तर काय डिफिकल्टीज आहे, त्याचं सोल्युशन कसं काढू शकतो आपण, त्यासाठीचं जे इव्हॅल्युएशन करतो त्याला आपण डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन म्हणतो. करेक्ट. पुढे बघा, आता रिसर्चचे आपण क्वेश्चन बघूया. ॲक्शन रिसर्च इज अँड डॉट 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 डॉट. ठीक आहे. ॲक्शन रिसर्च काय आहे? ॲक्शन रिसर्च ही अप्लाइड रिसर्च आहे का? ॲक्शन रिसर्च ही रिसर्च कॅरिड आउट टू सॉल्व इमिडिएट प्रॉब्लेम आहे का? की लॉन्जिट्युडनल रिसर्च आहे की सिम्युलेटिव्ह रिसर्च आहे? ठीक आहे. तर ॲक्शन रिसर्च, बरोबर. ॲक्शन रिसर्च म्हणजे नावातच आहे. ठीक आहे. अ रिसर्च कॅरिड आउट टू सॉल्व इमिडिएट प्रॉब्लेम. ठीक आहे. तात्काळ आपल्याला काय करायचं, सोल्युशन शोधायचं आहे, तर आपल्याला ॲक्शन रिसर्च करावे लागते, है ना. एक्सपेरिमेंट करावे लागतात, पार्टिसिपेट करावं लागतं, बरोबर. ॲक्शन रिसर्च इज इनिशिएटेड टू सॉल्व इमिडिएट प्रॉब्लेम्स or to act as a reflective process to solve progressive problems. ठीक है. This is done by the team of individuals who are slowly improving the way they solve the problem. ठीक आहे. हे झालं तुमचं ॲक्शन रिसर्च. द डेप्थ ऑफ एनी रिसर्च कॅन बी जज्ड बाय. रिसर्चमध्ये कुठलीही जर खोली आहे, डेप्थ आहे, ते कसं आपण ओळखू शकतो? त्याच्या टायटलवरून, त्याच्या ऑब्जेक्टिव्हवरून, त्याचा टोटल एक्सपेंडिचर किती झालं त्याच्यावरून, की त्याच्या ड्युरेशनवरून, की त्याचा कालावधीवरून. ठीक आहे. तर डेप्थ ऑफ जे रिसर्च आहे ते आपण कशावरून जज करू शकतो, तर त्याच्या संशोधनाच्या उद्दिष्ट्यावरून. त्याचं उद्दिष्ट काय, काय तो साध्य करणार आहे रिसर्चमधून, काय तो शोधणार आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे. ठीक आहे. एम काय आहे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्यामधून आपल्याला कळतं की रिसर्च किती खोल आहे ते. ठीक आहे. सर्वसाधारणपणे जे संशोधन आहे ना, त्याचं वर्णन करताना एखाद्या प्रकल्पावर काय साध्य करण्याची अपेक्षा करतो, यातून आपल्याला कळतं की रिसर्चमध्ये किती खोली आहे, त्याच्या टॉपिकमध्ये किती जोर आहे, काय त्याचं ऑब्जेक्टिव्ह त्यामधून दिसत आहे, बरोबर. द रिसर्च दॅट अप्लाइज द लॉज ॲट द टाइम ऑफ फील्ड स्टडी टू ड्रॉ मोर अँड मोर क्लिअर आयडियाज अबाउट द प्रॉब्लेम इज अप्लाइड रिसर्च, ॲक्शन रिसर्च, एक्सपेरिमेंटल की नन ऑफ दी अबोव. ठीक आहे. तर यामध्ये काय विचारलंय, जी समस्या आहे है ना, जी काही प्रॉब्लेम आहे है ना, त्याला अधिकाधिक म्हणजे जास्तीत जास्त स्पष्ट कल्पना त्याची काढण्यासाठी है ना, एक फील्ड स्टडी आपण करत असतो, बरोबर. मग त्यासाठी केलं जाणारं संशोधन म्हणजे कुठलं आहे असं विचारलेलं आहे, तर ते आहे आपलं एक्सपेरिमेंटल रिसर्च, बरोबर. मग आपल्याला काय करायचं लागतं, एक्सपेरिमेंटल रिसर्चमधून आपल्याला कुठला डेटा मिळत असतो, तर प्रायमरी डेटा मिळत असतो, बरोबर. एक्सपेरिमेंट करून आपल्याला प्रायमरी डेटा प्रारंभिक, बरोबर. हां. तर एक्सपेरिमेंटल रिसर्च असेल, ऑब्झर्वेशन असेल, ठीक आहे, यामधून आपल्याला प्रायमरी डेटा मिळत असतो. ठीक आहे. ॲक्शन रिसर्च मीन्स अन अप्लाइड रिसर्च इनिशिएटेड टू सॉल्व इमिडिएट प्रॉब्लेम, रिसर्च विथ सोशिओ इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, हे झालेलं आहे आपलं. ठीक आहे. Field फील्ड work वर्क, based फील्ड, research is class. एक सेकंड, यामध्ये थोडंसं ओके. सो ते ऑटोमॅटिक चालू झालं होतं. काय हरकत नाही बघा. अरे ओके. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड ॲज डॉट डॉट डॉट. ठीक आहे. फील्ड वर्क रिसर्च जी आहे ती कशी क्लासिफाईड करतो आपण, एम्पेरिकल, हिस्टोरिकल, क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल. ठीक आहे. तर एम्पेरिकल त्याचं राईट आन्सर आहे. ठीक आहे. एम्पेरिकल म्हणजे कसं असतं बघा, एम्पेरिकल म्हणजेच एक्सपेरिमेंटल टाईप असतं. ठीक आहे. प्रायोगिक संशोधन, हे संशोधन आहे जे संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेले घटनांचे निरीक्षण करणे म्हणजे एक्सपेरिमेंट करून. ठीक आहे. आलं लक्षात. विच ऑफ द फॉलोइंग इज द रिसर्च टूल. रिसर्चचा टूल काय आहे असं विचारलंय, साधन काय आहे, ग्राफ आहे, इलस्ट्रेशन आहे, क्वेश्चनर आहे की डायग्राम आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली रिसर्च टूल काय आहे, रिसर्च कशातून आपण करतो, क्वेश्चनरच्या माध्यमातून करतो, प्रश्नावलीच्या माध्यमातून करतो. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द जनरल स्टेप्स ऑफ सायंटिफिक रिसर्च. आपण लवकर लवकर घेत आहोत कारण आपल्याला सर्व युनिट कव्हर करायचे आहेत. करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग आर द जनरल स्टेप्स ऑफ सायंटिफिक रिसर्च. ऑब्झर्वेशन, व्हेरिफिकेशन, हायपोथेसायझिंग अँड थिओरायझिंग की एक्सपेरिमेंट, ऑब्झर्वेशन, व्हेरिफिकेशन अँड हायपोथेसायझिंग की OHET की TOE अँड H. ठीक आहे. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, पहिलं ऑब्झर्वेशन, त्यानंतर हायपोथेसिस, त्यानंतर एक्सपेरिमेंटिंग आणि त्यानंतर थिओरायझिंग. Hypothesis is what? Hypothesis is certain and established finding
अ पार्ट ऑफ रिसर्च क्वेश्चन, अ स्ट्रॅटेजी ऑफ इव्हॅल्युएटिंग डेटा और अ टेंटेटिव्ह स्टेटमेंट प्रोव्हाइडिंग अन एक्सप्लेनेशन. ठीक आहे सर, गृहीतक काय आहे? गृहीतक म्हणजे हायपोथेसिस काय आहे? हे एक टेंटेटिव्ह सोल्युशन आहे तुमच्या प्रॉब्लेमचा. रिसर्च प्रॉब्लेम जे आपण फाइंड आउट करतो त्याचं टेंटेटिव्ह सोल्युशन म्हणजे तुमचं हायपोथेसिस आहे. ठीक आहे, आलं लक्षात? बिब्लिओग्राफी गिवन इन द रिसर्च रिपोर्ट इज व्हॉट? शोज अ वास्ट नॉलेज ऑफ द रिसर्चर, म्हणजे रिसर्चर बद्दल अफाट ज्ञान सांगत असतं. हेल्प्स दोज इंटरेस्टेड इन फ्युचर फर्दर रिसर्च, म्हणजे पुढे कोणाला रिसर्च करायचं असेल तर त्याच्यामध्ये हेल्प करत असतं. हॅज नो रिलेव्हन्स टू रिसर्च. बरोबर, रिसर्चमध्ये त्याचं काही काम नाही, त्याचा काही संबंध नाही असं सांगितलेलं आहे. तर हे चुकीचं आहे. रिसर्चमध्ये त्याचा संबंध नाही असा कसा संबंध असतो? बरोबर. जे काही तुम्ही रेफरन्स घेतलेले आहेत, बुक्स घेतलेले आहेत, काहीही वाचलेलं आहे, तर त्याचं आपल्याला बिब्लिओग्राफी तयार करावी लागते. शोज अ वास्ट नॉलेज ऑफ द रिसर्चर, हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे. तर या दोन गोष्टीमध्ये जर एखादं बरोबर असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? ऑप्शन डी सिलेक्ट करावं लागलं असतं. बघा, अशा टाईपचं जर क्वेश्चन असेल, ऑल ऑफ द अबोव्ह असेल, तर बघा 3 ऑप्शन्समध्ये जर 2 कुठले तुम्हाला व्यवस्थित करेक्ट आहेत असं वाटत असतील, तर डोळे झाकून ऑल ऑफ द अबोव्ह वरती टिक करायचं तुम्हाला. ठीक आहे, अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये. परंतु यामध्ये 2 चुकीचे दिसत आहेत. तर तिसरा जो आहे, हेल्प्स दोज इंटरेस्टेड इन फर्दर रिसर्च, दॅट इज द करेक्ट आन्सर. बघा, बिब्लिओग्राफी काय करते? बिब्लिओग्राफीमध्ये रेफरन्सेस असतात जे की तुम्ही स्टडी केलेले आहेत. करेक्ट. जे काही स्टडी तुम्ही केलेलं आहे, जिथून तुम्ही स्टडी केलेला आहे त्याचा रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहावा लागतो. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, पुढे बघा. एरिक, मेडलाईन, एबीआय इन्फर्म आर इन्स्टन्सेस ऑफ. हे काय आहे सर्व? सायटेशन सर्व्हिस आहे, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे, प्रिंटेड डेटाबेस आहे की लायब्ररीज आहे? ओके, तर हे सर्व इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे. त्याच्याबद्दल बघा थोडंसं. इलेक्ट्रॉनिक डेटाबेस. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस अगोदर बघा काय असतं. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस हे संसाधनांचे शोधण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक संग्रह आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक है ना, इंटरनेटच्या माध्यमातून असं डिजिटल पद्धतीमध्ये तुम्हाला काय मिळत असतं? सर्व डेटाबेस मिळत असतो, सर्व माहिती. बरोबर. त्यानंतर आहे इरिक, है ना, शैक्षणिक संशोधन माहिती केंद्र. हे शैक्षणिक संशोधन आणि माहितीचे एक ऑनलाईन लायब्ररी आहे. ठीक आहे, एरिक ज्याला म्हटलं जातं. मेडलाईन काय आहे? जगभरातील बायोमेडिकल साहित्याचे जर्नल, है ना, उद्गरण आणि गोषवारा यामध्ये असतं मेडलाईनमध्ये. जगभरातील सर्व जर्नल्स जे आहेत ते मेडलाईनवरती तुम्हाला मिळू शकतात. एबीआय किंवा इन्फॉर्म जे आहे, हजारो पूर्ण मजकूर जर्नल्स, प्रबंध, कार्यरत पेपर, प्रमुख व्यवसाय, आर्थिक नियतकालिके, हे सर्व गोष्टी तुम्हाला एबीआय किंवा इन्फॉर्मवरती मिळत असतात. ठीक आहे, आलं लक्षात? नाव दिस इज कम्युनिकेशन युनिट. पुढचं आहे कम्युनिकेशन युनिटचे आपण आता प्रश्न बघूया. द टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. बघा, जे खूप जास्त रिलेव्हंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या एक्झामिनेशनमध्ये या टॉपिकवरती जास्त जोर द्यायला पाहिजे, त्या टॉपिकचे एमसीक्यूज आपण डिस्कस करत आहोत. सो एव्हरी इच एमसीक्यू इज इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झामिनेशन. प्रत्येक एमसीक्यू खूप महत्वाचा आहे तुमच्या परीक्षेसाठी. ठीक आहे, कम्युनिकेशनचे आता बघूया आपण. अ टाइप ऑफ कम्युनिकेशन दॅट द टीचर हॅज इन द क्लासरूम. है ना, असं कुठला कम्युनिकेशनचा प्रकार आहे जो की टीचर त्यांच्या क्लासरूममध्ये यूज करत असतो? इंटरपर्सनल टाईप आहे का, की मास कम्युनिकेशन आहे, की ग्रुप कम्युनिकेशन आहे, की फेस टू फेस कम्युनिकेशन आहे? यामध्ये बहुतांश वेळा काय होतं, फेस टू फेस कम्युनिकेशनवरती आपण चूक करतो, परंतु इट इज अ ग्रुप कम्युनिकेशन. ठीक आहे, आलं लक्षात? इंटरपर्सनल म्हणजे 2 व्यक्तीमध्ये होणारा. मास कम्युनिकेशनमध्ये कधी होतं, वृत्तपत्र किंवा इतर माध्यम ज्यामध्ये की भरपूर अशा मोठ्या पद्धतीमध्ये, मोठ्या संख्येमध्ये लोकं त्याचा काय करत असतात, तो मेसेज जो आहे तो रिसीव्ह करत असतात. बरोबर. समोरासमोर संवाद म्हणजे ग्रुप स्टडी. एकाच ठिकाणी 2 संप्रेषण करणाऱ्या पक्षांची प्रत्यक्ष उपस्थिती म्हणजे समोरासमोर संवाद. फेस टू फेस, सॉरी. है ना? इट इज नॉट अ ग्रुप कन्व्हर्सेशन, इट इज अ फेस टू फेस कम्युनिकेशन. त्यानंतर समूह संवाद म्हणजे ग्रुप कन्व्हर्सेशन. है ना? जेव्हा समूहाचा सदस्य आपापसात संवाद साधतो. आलं लक्षात? समूहाचा सदस्य आपापसात संवाद साधत असतो. है ना? त्यामध्ये शिक्षक वर्ग गटाशी संवादात्मक अध्यापन करत असतो, तेव्हा हे ग्रुप डिस्कशन होत असतं. आलं लक्षात? पुढे बघा. मीनिंग ऑफ ग्रेप वाईन कम्युनिकेशन. ग्रेप वाईन कम्युनिकेशनचा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे. फॉर्मल कम्युनिकेशन, इन्फॉर्मल, क्रिटिकल की कॉर्पोरेट? ओके, ग्रेप वाईन कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे ग्रेप वाईन कम्युनिकेशन जे आहे ते इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. फॉर्मल कम्युनिकेशन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला रूल्स फॉलो करावे लागतात. तुम्ही प्रोफेशनल लेवलवरती कम्युनिकेशन करत असता तुमच्या कलिग सोबत, तुमच्या सीनियर सोबत,
है ना, तुमच्या मॅनेजर सोबत तेव्हा जे तुम्ही कन्व्हर्सेशन करत असता, दॅट इज अ फॉर्मल कम्युनिकेशन. कॅज्युअल कम्युनिकेशन किंवा इन्फॉर्मल कम्युनिकेशन कुठलं असतं, जे तुमच्या मित्रांशी करता, कुटुंबासोबत करत असता, तुमच्या फ्रेंड्ससोबत करत असता, बरोबर. हे सर्व झालं तुमचं इन्फॉर्मल कम्युनिकेशन. सो ग्रेप वाईन इज अ टाईप ऑफ इन्फॉर्मल कम्युनिकेशन, ठीक आहे, किंवा कॅज्युअल कम्युनिकेशन. आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स. आता सिक्वेन्स विचारलेला आपल्या कम्युनिकेशनचा, ठीक आहे. पहिले सोर्स, मग चॅनल, मग मेसेज की रिसिव्हर, की पहिले सोर्स मग रिसिव्हर चॅनल मेसेज, की पहिले सोर्स मेसेज रिसिव्हर देन चॅनल, सोर्स मेसेज चॅनल रिसिव्हर, ठीक आहे. बघा विचार करून उत्तर द्या. डी इज द करेक्ट आन्सर. पहिला सोर्स असतो, मग मेसेज असतो, मग चॅनल असतो आणि त्यानंतर रिसिव्हर असतो, ठीक आहे. आलं लक्षात. बघा या ठिकाणी पहिला सोर्स, मग त्याला इनकोड केलं जातं त्या मेसेजला, मग चॅनल डिसाईड, चॅनल म्हणजे मीडियम, कुठल्या मीडियम थ्रू आहे ना, कुठल्या माध्यमातून तुम्ही तुमचा मेसेज पोहोचवणार आहात, ऑनलाईन माध्यम आहे, ऑफलाईन माध्यम आहे ना, त्या पद्धतीचं त्याला चॅनल म्हटलं जातं. मग इथे रिसिव्हर काय करतो, त्या मेसेजला डिकोड करतो, है ना, डिकोड करतो आणि त्यानंतर रिसीव्ह करत असतो. मग यानंतर पुढची प्रोसेस आहे फीडबॅक प्रोसेस, ठीक आहे. In circular communication, the encoder becomes the decoder when there is noise, audience, criticality or feedback. है ना. कम्युनिकेशन मध्ये काय होतं, इन्कोडर जो असतो म्हणजे मेसेज पोहोचवणारा जो असतो तो काय बनतो, डिकोडर बनतो. कधी बनतो ते विचारलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. जेव्हा फीडबॅक होत असतो. बघा पूर्ण मेसेज हे इथून 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 सर्व प्रोसेस झाली, त्यानंतर काय होतं, फीडबॅक दिलेला आहे, बरोबर. म्हणजे आता इथे रिसिव्हर कोण होणार आहे, रिसिव्हर होणार आहे हा जो पहिले सेंडर होता, है ना. आता हा इकडे जाऊन काय होणार आहे, रिसिव्हर होणार आहे आणि हा काय झालाय, सेंडर झालाय, बरोबर. आलं लक्षात. जेव्हा फीडबॅक होत असतो, फीडबॅक जेव्हा इथून पोहोचवला जातो, तेव्हा सेंडर जो आहे तो रिसिव्हर बनतो आणि रिसिव्हर जो आहे तो सेंडर बनत असतो, ठीक आहे. सिमेंटिक बॅरियर ऑफ कम्युनिकेशन इज एम्प्लॉइड व्हेन. सिमेंटिक बॅरियर जो आहे कम्युनिकेशनमध्ये तो केव्हा होतो, ठीक आहे. जेव्हा सिग्नल इज लॉस्ट बिफोर रिचिंग द रिसिव्हर, है ना. जेव्हा मेसेज ट्रान्समिटेड केलेला आहे परंतु सोर्स जो आहे त्याचा क्लिअर नाहीये, जेव्हा रिसिव्हर जो आहे त्याचा तो अटेंटिव्ह नाहीये, तो त्याचं लक्ष नाहीये, की ऑप्शन डी जेव्हा रिसिव्हर डज नॉट अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द मेसेज, जेव्हा रिसिव्हरला मेसेजचा अर्थच कळत नाही तेव्हा, ठीक आहे. तर सिमेंटिक बॅरियर जे आहे ते केव्हा होतं, जेव्हा रिसिव्हर जो आहे मेसेज ज्याला मिळणार आहे त्याला व्यवस्थित समजलंच नाही तुमचा मेसेज काय आहे, ठीक आहे. सिमेंटिक बॅरियर म्हणजे काय, सिमेंटिक बॅरियर म्हणजे प्रेषक आणि प्राप्तकर्ते यांच्यामधील गैरसमज, ठीक आहे. शब्दांच्या भिन्न अर्थामुळे आणि संप्रेषणात वापरल्या जाणारे इतर चिन्हामुळे उद्भवणारे गैरसमज, त्याला म्हटलं जातं सिमेंटिक बॅरियर. नाव दिस इज द नेक्स्ट युनिट, ठीक आहे. कम्युनिकेशन नंतर आपला कुठला आहे, मॅथमॅटिकल रिजनिंग आहे आय थिंक, है ना. मॅथमॅटिकल रिजनिंगचा आपला युनिट आहे हा. वन राईट्स ऑल नंबर फ्रॉम 50 to 99. बघा एक जण काय करतोय, 50 ते 99 पर्यंत पूर्ण नंबर लिहितोय, बरोबर. विदाउट द डिजिट 2 and 7, त्यामध्ये 2 आणि 7 ही यायला नाही पाहिजेत. मग 50 ते 99 पर्यंत सर्व अंक लिहायचे ज्यामध्ये 2 आणि 7 असं असायला नको, बरोबर. मग याचा राईट आन्सर बघा, राईट आन्सर आहे 32. ते कसं आलं बघा या ठिकाणी. आता 50 ते 99 पर्यंत सर्व अंक लिहिले ज्यामध्ये काय नाहीये, त्यामध्ये 2 आणि 7 नाहीये, ठीक आहे. अरे असं कसं. हां, ओके. मग यानंतर काय करायचं, मग 2 हे 2 या ठिकाणी जे आहेत 2 आणि 7 है ना, ह्या सर्व गोष्टींना आपल्याला वगळायचं आहे. म्हणजे जिथे 7 आहेत ते, ठीक आहे. आणि जिथे 2 आहेत ते, बरोबर. आता ह्यासोबतच हे पण वगळावं लागेल आपल्याला, हे सर्व ज्यामध्ये 7 आहे कारण, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 है ना, 16 17 18 19 20, ठीक आहे. 20 आहेत. 50 ते 99 पर्यंत किती होतात, है ना. जितके होतात त्यामधून ते 20 जे आहेत है ना, 20 आकडे काय ते कमी करायचे आहेत आपल्याला. मग आपलं राईट आन्सर येईल. कळलं. बघा, वन डे प्रकाश लेफ्ट होम अँड वॉकड 10 किलोमीटर्स टुवर्ड साऊथ, देन ही टर्न राईट अँड वॉकड 5 किलोमीटर, आफ्टर दॅट ही टर्न राईट अँड वॉक 10 किलोमीटर अँड टर्न लेफ्ट अँड वॉक 10 किलोमीटर. हाऊ मेनी किलोमीटर ही हॅव टू वॉक टू रीच हिज होम स्ट्रेट. बघा पहिलं आता मग हे काय करायला लागेल, आपल्याला ड्रॉ करायला लागेल, है ना. पहिले काय झाले, वन डे प्रकाश लेफ्ट होम अँड वॉकड, बघा हे समजा हे त्याचं घर आहे,
इथे आपण सेंटरला त्याचं घर बनवू. ओके, छोटंसं घर आहे त्याचं. आलं लक्षात. या घरापासून त्यांनी काय केलं, वन डे ही लेफ्ट होम अँड वॉकड 10 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ. आता हे 10 किलोमीटर तो साऊथला आलेला आहे. आपण याला 10 किलोमीटर नाव देऊ. 10 किलोमीटर साऊथला आलेला आहे. देन ही टर्न राईट, है ना. आता त्याचा चेहरा कुठे आहे, चेहरा त्याचा या साईडला आहे, साऊथला तोंड आहे, है ना. मग साऊथला तोंड करून त्याची राईट साईड कुठली असणार आहे, इकडे असणार आहे. टर्न राईट फॉर 5 किलोमीटर्स. ठीक आहे, 5 किलोमीटर तो आलेला आहे. आफ्टर दॅट ही टर्न राईट अँड वॉक 10 किलोमीटर्स, म्हणजे परत तेवढंच. ठीक आहे, अँड टर्न लेफ्ट अँड वॉक 10 किलोमीटर्स. ठीक आहे. हाऊ मेनी किलोमीटर्स ही हॅव वॉक्ड, ही हॅव टू वॉक टू रीच हिज होम. बघा, 10 किलोमीटर्स आला होता, तसाच तो 10 किलोमीटर परत गेलेला आहे. करेक्ट, म्हणजे तो लेवलवरती करेक्ट आलेला आहे, है ना. परंतु 5 किलोमीटर तो लांब आहे, है ना. त्या 5 किलोमीटर पासून पुढे आणखीन तो 10 किलोमीटर लांब आहे, बरोबर. मग 10 + 5 किती होतात, 15 होतात, बरोबर. 15 किलोमीटर तो लांब आहे. ठीक आहे. पुढे बघा, अमॉंग द 5 फ्रेंड्स विनीत इज द टॉलर. आता सर्व काढायला लागेल आपल्याला. विनीत इज टॉलर दॅन मोनिका. विनीत इज टॉलर दॅन मोनिका. मोनिका लहान आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे हे मोनिका. ठीक आहे. बट नॉट ॲज टॉल ॲज राम, म्हणजे आता राम ह्याच्यापेक्षा मोठा असणार, म्हणजे बरोबर. जेकब इज टॉलर दॅन दिलीप बट शॉर्टर दॅन मोनिका, है ना. जेकब काय आहे, दिलीपपेक्षा मोठा आहे आणि कोणापेक्षा लहान आहे, मोनिकापेक्षा लहान आहे. तर मोनिकापेक्षा लहान, है ना, आणि कोणापेक्षा मोठा, हे जेकब आणि हे दिलीप. दिलीपपेक्षा मोठा आहे जेकब, है ना, परंतु मोनिकापेक्षा लहान आहे. मग यामध्ये विचारले काय, हु इज द टॉलेस्ट. ऑब्विसली राम आमचा उंच आहे. ठीक आहे. अ पर्सन राइट्स ऑल नंबर्स फ्रॉम 0 to 99. द नंबर ऑफ टाइम्स डिजिट 3 विल बी रिटर्न इन. बघा, 99, 0 to 99 पर्यंत लिहायचं आहे. आता 0 to 99 पर्यंत लिहायचं आहे. मग त्यामध्ये 3 हा डिजिट आलेला किती आकडे आहेत, असं विचारले आपल्याला. 0 to 99. ठीक आहे. 0 to 99 पर्यंत फक्त 3 हा आकडा आलेले आकडे इतके आहेत. बघा, हे आकडे आहेत सर्व 3 आकडा आलेले. ठीक आहे. बघा, अगरतला इज रिटन इन द कोड 14168171. देन द कोड ऑफ आग्रा इज. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. ए ला काय आहे, 1 आहे. ठीक आहे. जी ला काय आहे, जी ला 4 आहे. आर ला काय आहे, ए आर 6 आहे. ठीक आहे. परत ए ला काय आहे, 1 आहे. 1461. येस, ऑप्शन डी शुड बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा बघा, वेन डायग्राम काय म्हणतोय. थांबा 1 सेकंड, परत हे रेकॉर्डिंग झालं. ओके. सो आपण आता वेन डायग्रामचे प्रश्न बघणार आहोत. म्हणजे आपला आता लॉजिकल रिजनिंग वरती पोहोचलेला आहे. ठीक आहे. लॉजिकल रिजनिंगचे आपण प्रश्न बघूया. ठीक आहे. तर पुढचा बघा, वेन डायग्राम काय म्हणतोय, रिलेशनशिप सांगायचंय कोणाचं, बॉईज, स्टुडंट्स आणि गर्ल्सचं. ओके. याचा अर्थ जेव्हा आपल्याला कळतो त्यानुसार आपण खूप इझिली हे वेन डायग्राम जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो. आता बॉईज, स्टुडंट्स आणि गर्ल्स असं सांगितलेलं आहे. ओके. तर 10 सेकंड मध्ये सर्वांना कमेंट बॉक्स मध्ये आपला आन्सर सांगायचा आहे. ओके. बॉईज, स्टुडंट्स आणि गर्ल्सचं रिलेशन कसं असू शकतं इन वेन डायग्राम. यामध्ये मुख्य घटक कुठला आहे, तर स्टुडंट आहे. राईट. यामध्ये काही बॉईज आहेत, काही गर्ल्स आहेत. तर काही बॉईज आहेत, काही गर्ल्स आहेत. राईट. सो ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमॉंग द 3 टर्म्स. 3 टर्म्स कुठले आहेत, विमेन, सिस्टर आणि मदर. तर हा खूप ट्रिकी आहे. आता वुमेन, सिस्टर आणि मदर यामध्ये मुख्य घटक शोधणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर या मुख्य घटकामध्ये काही रिलेटेड आहेत का ते सुद्धा शोधणं गरजेचं आहे, है ना. आता वुमेन यामध्ये काय आहे, वुमेन एक मुख्य घटक आहे.
तर त्यामध्ये काही मदर्स जे आहेत ते सिस्टर असू शकतात, काही वुमेन्स मदर्स असू शकतात है ना. तर त्यानुसार आपलं काय येतं ऑप्शन डी येतं. तर वुमेन आपला हा जो मुख्य घटक आहे तो वुमेन आहे है ना. त्यामध्ये हा घटक जो आहे तो सिस्टर, हा घटक जो आहे तो मदर. काही मदर्स सिस्टर आहेत, काही सिस्टर्स मदर सुद्धा आहेत. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी आपला करेक्ट येतो. ओके. विच ऑफ द फॉलोइंग बघा पुढचा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट डिस्क्रिप्शन ऑफ द स्टेटमेंट्स गिवन. आता काही स्टेटमेंट्स या ठिकाणी दिले आहेत बरोबर. त्या स्टेटमेंट्सवरून आपल्याला सांगायचे की स्टेटमेंट कुठल्या टाईपचा आहे. या ठिकाणी लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. ऑल ॲनिमल्स डाय, ह्युमन्स बिंग्स आर ॲनिमल्स, एव्हरी ह्युमन विल डाय. आता या ठिकाणी काय सांगितलंय की सर्व प्राणी मरतात बरोबर. ऑल ॲनिमल्स डाय है ना. मग त्याच्यानंतर सांगितलंय की ह्युमन बिंग्स आर ॲनिमल्स, मग त्यामुळे काय आहेत मानव सुद्धा प्राणी आहेत है ना. मग या दोन्ही विधानावरून असं सांगितलं की एव्हरी ह्युमन विल डाय. जर प्राणी मरतात तर मानव सुद्धा प्राणीच आहे, त्यामुळे मनुष्य सुद्धा मरणार आहे. ठीक आहे. तर हे काय आहे, हे कुठल्या टाईपचं विचार केलेला आहे. परसेप्शन आहे, प्रत्यक्ष लावलेला आहे, अनुमान लावलेला आहे, उपमान दिलेला आहे की अर्थपत्ती आहे. तर ऑब्व्हियसली हे काय आहे, अनुमान लावलेलं आहे. ठीक आहे. अनुमान काय लावलं या ठिकाणी, जर प्राणी मरत असतील तर ह्युमन बिंग म्हणजे मानव सुद्धा प्राणी आहे. तर मानव प्राणी मरतात बरोबर, तर मानव प्राणी असल्यामुळे तर मानव सुद्धा मरणार, असं आपण काय केले अनुमान लावलेला आहे. तो अनुमान इन्फरन्स इज द करेक्ट आन्सर. पॅरेट्स हॅव ग्रीन कलर है ना. पॅरेट्स काय आहेत, पोपटाचा कसा ग्रीन कलर आहे, हिरवा कलर आहे. आता हे जे स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटमधून आपल्याला जो अर्थ सांगितलेला आहे की पोपटाचा हिरवा रंग असतो, हे काय आहे, हे परसेप्शन आहे है ना, इन्फरन्स आहे, अनुमान लावलाय, कंपॅरिझन केले की इम्प्लिकेशन्स आहेत. सो इट इज अ प्रत्यक्ष, कारण पॅरेट्स हा रियालिटी आहे. हे रियालिटी सांगितलेलं आहे की पोपटाचा हिरवाचा रंग असतो बरोबर. पोपटाचा इन इन रियालिटी हिरवा कलरच असतो, परंतु ते सांगितलेलं आहे की पोपटाचा हिरवा कलर आहे. इन नेचर द पॅरट इज ऑफ ग्रीन कलर. ठीक आहे. सो हे काय आहे, प्रत्यक्ष आहे. पुढे बघा, सुजित इज लाईक माय सन. सुजित हा माझ्या मुलासारखाच आहे. आता या विधानामधून आपल्याला काय कळतं, या सरळ सरळ दिसतं की कंपॅरिझन केलेलं आहे. कोणाचं, सुजितचं कंपॅरिझन केलंय स्वतःच्या मुलाशी, राईट. सो त्यामुळे याचा राईट आन्सर जे आहे कंपॅरिझन आहे. बघा या टाईपचे क्वेश्चन तर तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये बघायला मिळतातच. ठीक आहे. अशा टाईपचे 2-3 वर्षात आपल्याला बघायला मिळाले आहेत एक्झामिनेशनमध्ये. अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट ऑर्डर. ठीक आहे. पहिलं पॉवर्टी आहे, पॉप्युलेशन आहे, डेथ आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, नंतर डिसीज आहे बरोबर. मग आपल्याला हे लॉजिकली सिक्वेन्सली लावायचं आहे बरोबर. कसं लावू शकतो बघा आपण पहिले मग है ना. आपण काय लावणार पहिले, पहिले पॉप्युलेशन वाढतं है ना. पॉप्युलेशन पहिले घेतलं आपण. पॉप्युलेशन वाढल्यामुळे एम्प्लॉयमेंटला प्रॉब्लेम होते, करेक्ट. एम्प्लॉयमेंट वाढल्यानंतर काय होत असतं, पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट वाढत असते. अनएम्प्लॉयमेंटमुळे काय होतं, पॉवर्टी येते. पॉवर्टी गरिबी आल्यामुळे काय होतं, रोग वाढत असतात है ना. प्रॉपर हेल्थ आपली राहणार नाही चांगली. आणि डिझीज झाल्यामुळे काय होत असते, डेथ होत असते बरोबर. म्हणजे काय, 2-4 2-4 म्हणल्यावर एकच ऑप्शन आहे, ऑप्शन बी है ना. अशा प्रकारे पुढे बघा, वाईल एंटरिंग इन टू द ट्रेन अनिल वॉज अहेड ऑफ श्याम, हु वॉज अहेड ऑफ किरण, अनिल बिहाइंड श्वेता, विच द फॉलोइंग शोज द करेक्ट ऑर्डर. बघा या ठिकाणी काय सांगितलं, ट्रेनमध्ये घुसताना, ट्रेनच्या दरवाजेतून पुढे जाताना अनिल जो आहे तो श्यामच्या पुढे होता. ठीक आहे. अनिल कुठे आहे, तो श्यामच्या पुढे होता. बघा या ठिकाणी वाईल एंटरिंग इन टू द ट्रेन अनिल वॉज अहेड ऑफ श्याम. ठीक आहे, हे अनिल समजलं आपण. ठीक आहे. अहेड ऑफ श्याम म्हणजे हा श्याम समजा. हु वॉज अहेड ऑफ किरण, तो किरणच्या पुढे होता बरोबर. करेक्ट करेक्ट. अनिल वॉज बिहाइंड श्वेता, आणि अनिल जो आहे तो श्वेताच्या मागे होता, म्हणजे श्वेता सगळ्यात पुढे असणार आहे है ना. श्वेता पुढे गेली सगळ्याच्या, हुशार आहे श्वेता है ना, तिला माहिती आहे ट्रेनमध्ये कसं चढायचं बरोबर. मग प्रश्न काय होता की करेक्ट ऑर्डरमध्ये काय आहे, पहिले श्वेता, मग अनिल, मग श्याम है ना, मग किरण, अशा प्रकारे. पुढे बघा, अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर इंडिकेटिंग द करेक्ट सिक्वेन्स. ग्रास, कर्ड, मिल्क, काऊ अँड बटर, हे आपल्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा विचारलं गेलं होतं.
बरोबर ना? मग ग्रास आहे, कर्ड आहे, मिल्क आहे, काऊ आहे, बटर आहे. याचं सिक्वेन्स काय करेक्ट? याचं करेक्ट सिक्वेन्स आहे ऑप्शन डी 4 1 3 2 5. म्हणजे कसं, पहिलं काऊ आहे. काऊ काय करते? गवत खाते. गवत खाल्ल्यानंतर काय करते? दूध देते. त्या दुधाचं काय होतं? दही बनतं आणि त्या दहीतून निघालेल्या लोणीचं काय बनत असतं? बटर बनत असतं. असा हा सिक्वेन्स आहे. ठीक आहे? हा एक्झामिनेशनमध्ये विचारलेला प्रश्न आहे. अशा प्रकारचे सोपे-सोपे प्रश्न असतात बघा. यामधून जे काही क्वेश्चन आपण घेत आहोत, यामधून तुम्हाला फुकटचे मार्क्स मिळणार आहेत. सो सर्वांनी लक्ष देऊन प्रश्न बघा, उत्तरं बघा. बघा त्यावरील आधारित काय प्रश्न आहे? इन विच इयर द ओके. तर आपल्याला या ठिकाणी डेटा दिलेला आहे. ठीक आहे. या डेटा खाली तुम्ही बघू शकता. ओके. हा डेटा आहे. है ना? आणि बघा त्यावरील आधारित काय प्रश्न आहे? इन विच इयर द टोटल प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक आयटम इज मॅक्सिमम. खालीलपैकी कोणता असा वर्ष आहे ज्यामध्ये की टोटल प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स जे आहे त्याचं प्रोडक्शन मॅक्झिमम आहे. यामध्ये वर्ष दिले आहेत 2006, 2007, 2008, 2010. ठीक आहे. डेटा तुम्ही व्यवस्थित बघाल तर एकात इयर दिलेला आहे. इथे फर्स्ट आहे एलसीडी, सेकंड आहे फर्स्ट आहे टीव्ही आणि सेकंड आहे एलसीडी. 2010 ची या ठिकाणी किंमत आहे प्रोडक्शन आहे. 2007चं आहे, 8चं आहे, 9चं आहे आणि 10चं आहे. ठीक आहे. तर कोणत्या इयर मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन झालेलं आहे हे आपल्याला सांगायचं आहे. बघा टोटल करून 2006 मध्ये 6000 प्लस 7000 किती होतात? 13000 है ना. आपण इथे सॉल्व्ह करूया. 9000 आणि 9400 किती होतात? 18400. काही चुकत असेल तर तुम्ही क्लिअर करा. 13000 आणि 9000 किती होतात? 13000 आणि 7000 20000 आणि 2 22000. राईट. 11000 आणि 10000 किती होतात? 21000. त्यानंतर 8000 आणि 12000 20000. तर बघू शकता तुम्ही क्लिअरली कोणत्या इयर मध्ये सर्वात जास्त आपलं प्रोडक्शन झालेलं आहे तर 2008 मध्ये है ना. तर ऑप्शन्स मध्ये बघा 2008 आहे का? ए आहे 2006, बी आहे 2007, सी आहे 2008. बरोबर. तर आपलं ऑप्शन सी काय असेल? आपलं ऑप्शन सी करेक्ट आन्सर असेल. आलं लक्षात? काय विचारलं होतं यामध्ये? टोटल प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स जे आहेत कुठल्या इयर मध्ये सर्वात जास्त आहेत किंवा मॅक्झिमम आहेत. तर आपण टोटल करून बघितलं पूर्ण इयर्सचं आणि दोन्ही इलेक्ट्रॉनिक आयटम्सचं. तर त्यामध्ये 2008 मध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन झालं होतं. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ऍव्हरेज ऑफ प्रोडक्शन ऑफ एलसीडीज अँड टीव्हीज फ्रॉम 2006 टू 2008. ठीक आहे. 2006 पासून ते 2008 पर्यंतचे एलसीडी आणि टीव्हीचे प्रोडक्शन मध्ये जो ऍव्हरेज आहे त्याचा डिफरन्स काय आहे? ठीक आहे. ऑप्शन ए 1000, बी 867, 1015 आणि 400. तर या डेटाच्या आधारित आपण सॉल्व्ह करून बघूया. काय सांगितलंय 2006 पासून 2008 पर्यंत. 6, 7, 8. टीव्हीचं आपण काढून बघूया. 6000 राईट 2006 मध्ये. त्यानंतर 2007 मध्ये किती आहे? 9000 राईट प्लस 13000. राईट और रॉंग? भागिले 3. राईट. तर याला सॉल्व्ह कराल तर तुम्हाला किती उत्तर मिळेल? 9333.33. ठीक आहे. हे कशाचं झालं? टीव्हीचं झालं. त्यानंतर एलसीडीचं बघा 7000 प्लस 9400 प्लस 9000 है ना. आणखीन एक शून्य भागिले किती? 3. याला सॉल्व्ह करून बघा. याचं उत्तर किती येईल? 8466.66. राईट. तर यामधून जर तुम्ही 9333.33 मायनस 8466 म्हणजे या ऍव्हरेज मधून हे ऍव्हरेज तुम्ही मायनस कराल तर तुम्हाला उत्तर मिळेल किती? 867. ओके. तर 867 आहे का आपल्या ऑप्शन्स मध्ये? बघा ऑप्शन ए 1000, बी 867. तर 867 म्हणजे ऑप्शन बी आपला काय आहे? करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. खूप सोपा प्रश्न आहे. व्हॉट इज द इयर इन विच प्रोडक्शन ऑफ टीव्ही इज हाफ द प्रोडक्शन ऑफ एलसीडी इन द इयर 2010. 2010 मध्ये जे एलसीडीचं प्रोडक्शन होतं है ना त्याचं प्रोडक्शनचा हाफ प्रोडक्शन जी आहे तर टीव्हीच्या प्रोडक्शन मध्ये ते कुठल्या वर्षात आहे? म्हणजे
2010 मध्ये जे एलसीडीचं प्रोडक्शन आहे त्याचं हाफ जर केलं तर तो हाफ प्रोडक्शन जितका आहे तितका टीव्हीचा आहे, तो कोणत्या वर्षात आहे? समजलं? तर बघा एलसीडीचं आपण सर्वात पहिले 2010चं प्रोडक्शन बघूया किती आहे? 12,000 है ना? 12,000चं 50% किती होईल? जास्त सॉल्व्ह करायची गरज नाही, आपल्याला लगेच कळेल किती? 6,000 है ना? तर 6,000 बघा टीव्हीच्या प्रोडक्शन मध्ये 6,000 कोणत्या वर्षी होतं? तर ऑब्व्हियसली 2006 मध्ये होतं. तर 2006 आहे का ऑप्शन मध्ये? ए मध्ये 2007, बी मध्ये 2006. तर आपला ऑप्शन बी जो आहे तो करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. What is the ratio of production of LCDs in the year 2008 and 2010? 2008 मध्ये आणि 2010 मध्ये जे LCDचं प्रोडक्शन होतं त्या दोघांचा रेशिओ काय असेल ते आपल्याला काढायचं आहे. 2008 मध्ये बघा LCDs मध्ये 2008 किती आहे प्रोडक्शन? 9,000 है ना? तर 9,000 आपण लिहिले इथे भागिले 2010चं 2010चं किती आहे? 12,000 है ना? तर याच्यात काहीही अवघड नाहीये. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला, हे गेला. 3 चौक 12, 3 त्रिक 9 म्हणजे किती? 3:4 है ना? 3:4 आहे का कुठल्या ऑप्शन मध्ये? ऑप्शन बी मध्ये आहे 3:4. त्यामुळे पुढचा प्रश्न बघा त्याचप्रमाणे दिलेला आहे. व्हॉट इज द रेशिओ ऑफ प्रोडक्शन ऑफ टीव्हीज इन द इयर 2006 अँड 7? आता टीव्हीचं विचारलंय आपल्याला, कुठल्या कुठल्या वर्षाचं विचारलंय? 2006 आणि 2007. तर 2006 किती आहे? 6,000 आहे. 2007 किती आहे? 9,000 आहे. है ना? तर 0 0 0 गेले. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 2 3 है ना? 2 3 आहे का कुठे ऑप्शन मध्ये? बघा 2 3 ऑप्शन मध्ये ऑप्शन बी मध्ये आहे, है ना? 2 3. पुढे बघा आणखीन एक डेटा दिलेला आहे. त्या डेटाच्या आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे त्या डेटाच्या आधारे. ठीक आहे. मेजरमेंट ऑफ सम व्हेरिएबल एक्स, हा जो एक्स आहे त्याचे व्हेरिएबल्स आहेत, आर मेड ऍट द इंटरवल ऑफ 1 मिनिट फ्रॉम 10 AM to 10:20 AM. ठीक आहे. द डेटा डज ऑब्टेन इज ऍज फॉलो. तो डेटा जो आहे तो आपल्याला खाली दिलेला आहे की 1 मिनिटाचा इंटरवल असतो, त्यामध्ये एक्स चे हे काही व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे 10 पासून ते 10-20 पर्यंतचा जो टाइम होता त्याचे 1 मिनिटाचे इंटरवल्स आहेत, त्याचे किती व्हेरिएबल्स आहेत? तर मोजून बघा इथे 20 व्हेरिएबल्स आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. तर ह्या 20 व्हेरिएबल्सच्या आधारे तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्याच्या आधी आपल्याला याला क्रमानुसार लावावं लागेल की सर्वात मोठी संख्या 70, त्यानंतर 69 असं क्रमाने लावल्यानंतर मी तुम्हाला पुढे काढून दिलेलं आहे क्रमाने. तर त्याच्या आधारावर आपण बघूया, प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. ओके. तर एक्स चे व्हेरिएबल जे आहेत ते क्रमानुसार मी इथं दिलेले आहेत. 70 मग 69 68 असं असं उतरत्या क्रमाने दिलेले आहेत. तर याच्या आधारावर जो प्रश्न विचारला जाईल ते आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पहिला प्रश्न काय विचारलाय? द व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज एक्सिडेड 10% ऑफ द टाइम इन द ड्युरेशन ऑफ मेजरमेंट. तर हे जे व्हेरिएबल्स आहेत किती आहेत? 20 आहेत. 20 म्हणजे किती? 100%. तर आपल्याला 10% काढायचे है ना? तर किती असेल? है ना? 10% म्हणजे 2 असतील. बरोबर? तर 2 व्हेरिएबल्स म्हणजे किती आहेत? 2 ते 10% आहे. मग आपल्याला प्रश्न असा विचारलाय की 10% जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे हे 2, त्याला एक्सीड करणारा व्हेरिएबल कुठला असेल किंवा व्हॅल्यू एक्स ची कुठली असेल? तर त्याला एक्सीड कुठला करतोय? 68 करतोय ना? है ना? 10% च्या पुढे कुठला आहे? 68. राइट? तर त्यामुळे आन्सर आपला बी 68 हा असेल. तर अशा प्रकारेच आपला पुढचा प्रश्न सुद्धा विचारले जातील, तर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? द व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज एक्सिडेड 90% ऑफ द टाइम इन द ड्युरेशन ऑफ मेजरमेंट. आता मी तुम्हाला जसं की सांगितलं 20 व्हेरिएबल्स आहेत. 20 मध्ये 10% जर असेल तर तो किती असणार? किती असतील व्हेरिएबल? 2 व्हेरिएबल्स असतील. राइट ऑर रॉंग? तर 10% 2 असतील तर 90% किती असणार? मग 18 असतील व्हेरिएबल्स. राइट? तर 90% ला एक्सीड करणारा कुठला व्हेरिएबल असेल? 19 असेल. 18 पर्यंत 90% आहे, तर 90% पेक्षा जास्त जर करायचं असेल तर जास्त म्हणजे 18च्या पुढचा म्हणजे कितवा असेल? 19वा. तर 19वा या ठिकाणी बघा कुठला व्हेरिएबल आहे? हा 20वा आहे, त्याच्या अलीकडचा 19वा व्हेरिएबल. किती? 61. पुढचा प्रश्न. द व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज एक्सीड 50%. 50% म्हणजे कितवा असेल आता? 10 पर्यंत है ना? तर 11वा व्हेरिएबल जो असेल तो असेल आपला एक्सिडिंग द 50% है ना? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन्थ, एट, नाईन्थ, 10th आणि 11. किती? 64.
तर ऑप्शन मध्ये 64 आहे का? आहे. ऑप्शन डी है ना. तर बघा आता पुढे थोडासा उलट प्रश्न विचारलाय. हा, व्हॅल्यू ऑफ एक्स विच इज बिलो 60% ऑफ द टाइम इन द ड्युरेशन ऑफ मेजरमेंट इज. आता आपल्याला एक्सिडिंग विचारत होता, आता बिलो विचारले. तर 60% पर्यंत आपला कुठला असेल, तर 12वा पर्यंत असेल है ना. 11 आणि 12, 11 आणि 12 काय होतं आपलं 60% होतं. तर 10वा असेल तो काय करेल 60% च्या बिलो असेल. राईट ऑर रॉंग? 60% च्या बिलो 10वा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 है ना. 65 आहे का ऑप्शन? ऑप्शन बी. त्याचप्रमाणे पुढचा सुद्धा प्रश्न आहे. 20% च्या बिलो, 20% म्हणजे किती असेल, आता हे दोन 20% असतील है ना. तर 20% च्या बिलो कुठला आहे या ठिकाणी? 20% च्या बिलो 69 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन बी. तर वळूया पुढच्या युनिटला. पुढचा युनिट कुठला आहे आपला? तर आयसीटी. बरोबर. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ TRAI? TRAIचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे. TRAI, टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया, टेली सर्व्हिस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया की टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया? सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया. बघा, TRAI जी आहे 1997ला स्थापित केली गेली होती. ठीक आहे. TRAIचा कायदा होता 24 जानेवारी 2000 पासून तो प्रभावी करण्यात आला होता. ठीक आहे. टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट अँड ॲपिलेट ट्रिब्युनल TDSAT है ना, याची सुद्धा त्यानंतर स्थापना करण्यात आली होती. डॅट इज व्हॉट? DAT हा फॉर्मॅट आहे. DAT ठीक आहे. त्याचा तो कशासाठी आहे फॉर्मॅट? वर्ड फाईलसाठी आहे, डिलीटेड फाईलसाठी आहे, डेटा फाईलसाठी आहे की ड्रायव्हर फाईलसाठी आहे? ठीक आहे. सर DAT हा जो फॉर्मॅट आहे तो डेटा फाईलसाठी आहे. ठीक आहे. डेटा फाईलसाठी डॅट हे जे फाईल फॉर्मॅट आहे तो वापरला जातो. डॅट फाईल हा एक डेटा फाईल आहे ज्यामध्ये ती तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रोग्रामबद्दल विशिष्ट माहिती दिली जाते. टेम्प काय आहे? ठीक आहे. TMP, टेम्प हे कशासाठी वापरला जातं? ट्रान्झिएंट फाईलसाठी, ट्रान्झिशनल, टेम्पररी की ट्रान्सफर फाईलसाठी? ठीक आहे. सो TMP असं शॉर्टमध्ये जर फॉर्मॅट असेल तर तो असतो टेम्पररी फाईलसाठी. करेक्ट. जेव्हा एखादी फाईल तयार केली जाते आणि त्यांना किंवा सुधारित केली जाते तेव्हा या प्रकारची फाईल केवळ माहिती ठेवण्यासाठी तयार केली जाते. टेम्पररी फाईल. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे. ऑड आपल्याला आउट करायचं आहे. फेसबुक, जीमेल, मायस्पेस, ऑरकुट आणि लिंक्डइन. ठीक आहे. यामध्ये ऑड काय आहे आपल्याला काढायचं आहे. तर ऑड काय आहे यामध्ये? जीमेल आहे. ठीक आहे. ऑरकुट, लिंक्डइन, फेसबुक हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. जीमेल हे काय आहे? फक्त मेल केलं जातं या ठिकाणी. बरोबर. NMEICT है ना, याचं ॲक्रोनिम काय आहे? NMEICTचं आपण खूप वेळा डिस्कस केलं होतं. बरोबर. NMEICTचा ॲक्रोनिम काय आहे? तर नॅशनल मिशन ऑन एज्युकेशनल थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ICT तर आपल्याला माहिती आहे. NMEचा अर्थ माहिती पाहिजे फक्त. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन. ठीक आहे. आलं लक्षात? किंवा बघा असं पण विचारलं जाऊ शकतं की NMEICT मध्ये NME काय आहे फक्त? ठीक आहे. असं पण विचारलं जाऊ शकतो. बघा, नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. ICTच्या क्षमतेला चालना देण्यासाठी ह्याची स्थापना केली गेली होती. यामध्ये 3 मुख्य घटक आहेत, जसे की प्रवेश, समानता आणि गुणवत्ता प्रदान करणे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. प्रवेश, समानता आणि गुणवत्ता. रकम RAKAM हे पोर्टल जे आहे ते कशासाठी लॉन्च केलं गेलं होतं किंवा कोणाशी रिलेटेड आहे? मायनिंग इंडस्ट्री, स्टुडंट्स, इन्कम टॅक्स पेयर्स की फार्मर्स? ठीक आहे. तर हे रकम जे आहे ते आहे फार्मर्ससाठी. ठीक आहे. ई रकम असा त्याचा हे आहे, अर्थ आहे है ना. ई राष्ट्रीय किसान कृषी मंडळ असं त्याचा फुल फॉर्म आहे ई रकमचा. आता हे जे पोर्टल आहे ई रकम, याचा आपल्याला फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो. सो सर्वांनी ते लक्षात ठेवा. MSTLचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लिमिटेड. CRWC, सेंट्रल रेल साइड वेअरहाऊस कंपनी. ठीक आहे. तर सुरू करूया आपण आजच्या ओके, 1 सेकंड. असं मध्ये मध्ये डिस्टर्ब होतं, याला आपण बंद करूया एकदा. ओके, उत्तर बघत जाऊ नका. ठीक आहे. ठीक आहे. ओके. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. भले तुम्हाला आन्सर दिसलेला असेल तरीही तुम्ही हे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा NDMAचा. ठीक आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी.
हे कोणाच्या अंतर्गत किंवा याचा प्रमुख कोण आहे असं विचारलेलं आहे. तर राईट आन्सर आहे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. बघा, भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली हे NDMA जे आहे ते स्टार्ट करण्यात आलं होतं डिसेंबर 2005, 23 डिसेंबर 2005 मध्ये. ठीक आहे. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर हे कुठे आहे? होनोलुलू, गोवा, जकार्ता की पुडुचेरी? ठीक आहे. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर ITC होनोलुलू या ठिकाणी हे स्थितीत आहे. ठीक आहे. होनोलुलू, ठीक आहे, हे आंतरराष्ट्रीय सुनामी माहिती केंद्र ITCI स्थापना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्को है ना, याच्या अंतर्गत हे सुरू झालं होतं. ठीक आहे. नोव्हेंबर 1965 मध्ये याची स्थापना केली गेली होती. ठीक आहे. इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टीम ITWS ची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली होती आणि INCOIS इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस याची हैदराबाद येथे आधारित संचालित आहे. ठीक आहे. हे सर्व हे लक्षात ठेवा, सर्वच लॉंग फॉर्म. ठीक आहे. युनेस्कोचं, ITWSचं, INCOISचं है ना, हे लक्षात ठेवा. डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट केव्हा तयार झाला होता? डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे है ना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आहे. हे सर्व ॲक्ट आहे ना, हे साल, इयर जेव्हा त्यांचं स्थापन झाली होती त्या नावानुसारच किंवा इयरनुसारच यांचं नाव दिलं जातं. जसं की डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे 2005 है ना, तर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 असं त्याला ओळखलं जातं. IT ॲक्ट 2000 असं त्याला ओळखलं जातं. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट धोक्यामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी किंवा आपत्तीग्रस्त लोकांवर त्वरित आणि योग्य मदतीसाठी है ना, हे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट स्थापन केलं गेलं होतं, म्हणजे मिटिगेशन स्ट्रॅटेजीसाठी. ठीक आहे. 2005 संसदेने 28 नोव्हेंबर 2005 रोजी हे मंजूर केला गेला होता लोकसभेमध्ये. ठीक आहे. भोपाल गॅस डिझास्टर अकर्ड इन 1986, 2003, 1984 की 2009? ठीक आहे. तर 1984 मध्ये हा भोपाल गॅस डिझास्टर आला होता आणि भोपाल गॅस डिझास्टर है ना, याच्यानंतरच तो जो आपला कायदा आहे है ना, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट, तो चालू केला गेला होता. भोपाळ आपत्ती ही एक रासायनिक गळती होती. 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ शहरामध्ये झाली होती. जवळपास 15,000 ते 20,000 लोक त्यामध्ये मारले गेले होते है ना, म्हणजे वारले गेले होते, मारलं नव्हतं कोणी. 3 डिसेंबर 1984 रोजी अमेरिकन फर्म युनायटेड कार्बन कॉर्पोरेशन है ना, भारतीय कंपनीच्या मालकीच्या कीटकनाशक प्लांटमधून सुमारे 45 टन धोकादायक गॅस मिथाईल सायनेट याची गळती झाली होती. ठीक आहे. भोपाल गॅस डिझास्टर. इन इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज लोकेटेड ॲट. इंडियन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट हे कुठे लोकेटेड आहे? मणिपूर, पंजाब, हैदराबाद, दिल्ली. सो दिल्लीमध्ये हे स्थितीत आहे. Now let's move to the some of the higher education MCQs. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप इज फॉर स्टुडंट्स पर्स्युइंग फॉर PhD प्रोग्राम इन. हे जी फेलोशिप आहे प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप है ना, जी की PhD मध्ये पर्स्यू करत आहेत या प्रोग्राममध्ये, त्यांना दिली जाते. बरोबर. स्टेट सेंट्रल युनिव्हर्सिटी देत असते. सेंट्रल युनिव्हर्सिटीज, IISc, IITs हे वगैरे वगैरे. त्यानंतर IISc, IITs, NITs, ISERS, IIT स्टेट अँड सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये की IITs अँड IISc मध्ये. ठीक आहे. सो सेंट्रल युनिव्हर्सिटीज, IIScs, IITs, NITs, IISERs अँड IIIT. ठीक आहे. या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा या फील्डमध्येच, या इन्स्टिट्यूशन्समध्येच ही फेलोशिप जी आहे ती दिली जाते. ठीक आहे. देशातील विविध शैक्षणिक संस्थांमधील संशोधनाचा दर्जा सुधारण्यासाठी है ना, PMRF योजना तयार करण्यात आली होती आणि याच्या अंतर्गतच ही फेलोशिप जी आहे ती दिली जाते. aims to encourage social science research in policy relevant areas so as to provide vital inputs in policy formulation, implementation and evaluation. ठीक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे, कॉग्निटिव्ह इनिशिएटिव्स, ICSSR इम्प्रेस की ICSSR रिसर्च प्रोजेक्ट. ठीक आहे. सो ICSSR इम्प्रेस आहे, याच्याबद्दल आपण बघूया थोडंसं. ICSSR इम्प्रेस, इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स, IPRSS. ठीक आहे. सॉरी, IMPRSS इम्प्रेस याचा जो लॉंग फॉर्म आहे तो आहे इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स. ठीक आहे.
आलं लक्षात? इम्प्रेस हा भारताचा सरकारचा मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. तो भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद राबवला जातो. ठीक आहे. ओके. पुढचा बघा मोठा प्रश्न आहे. डॉट 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 एम्स अँड इम्प्रूव्हिंग द रिसर्च इकोसिस्टम ऑफ इंडियाज हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स बाय फॅसिलिटेटिंग academic and research collaboration between Indian institutions and the best institutions in the world. ICSSR, SPARS, AICTE की NCERT. ठीक आहे. सो त्याचा राईट आन्सर आहे SPARC. ठीक आहे. बघा SPARCचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, स्कीम फॉर प्रमोशन ऑफ अकॅडमिक अँड रिसर्च कोलॅबोरेशन. आलं लक्षात? पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम इन हायर एज्युकेशन. नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम कुठला आहे आपल्या हायर एज्युकेशनमध्ये? टोटली इंडियामध्ये विचारले बरं का. स्वयं, फेस टू फेस टीचिंग अँड लर्निंग, ट्युटोरियल क्लास की सेमिनार. नॉन कन्व्हेन्शनल यामध्ये कुठला आहे तर स्वयं आहे. ठीक आहे. आलं लक्षात? प्राचीन आणि पारंपरिक शिक्षणाच्या अभ्यासाला प्राच्य शिक्षण असं म्हटलं जातं. ठीक आहे. शिक्षण व्यवस्था औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारची होती या ठिकाणी. ओरिएंटल लर्निंग सिस्टीममध्ये प्राच्य भाषा, साहित्य, पूर्वेकडील देशातील संस्कृतीबद्दल मौल्यवान माहिती आणि ज्ञान असं दिलं जायचं. ठीक आहे. हे झालं तुमचं काय म्हणतात त्याला, नॉन कन्व्हेन्शनल, सॉरी कन्व्हेन्शनल. ठीक आहे. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया, डॉक्टर BR आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी इन हैदराबाद. लक्षात ठेवा, फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया कुठली होती? डॉक्टर BR आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी इन हैदराबाद. आलं लक्षात? बघा, BR आंबेडकर मुक्त विद्यापीठची स्थापना जी 1982 मध्ये झाली होती. YCMOची 1989 मध्ये, NSOU जे आहे त्याची 1997 मध्ये है ना, आणि 2005 मध्ये जे कृष्णकांता हंडीकी राज्य मुक्त विद्यापीठ आहे त्याची स्थापना झाली होती. ठीक आहे. आलं लक्षात? सो बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. सर्वांना माझ्याकडून खूप मोठे विषयस आहेत, खूप गुड विषयस आहेत. ठीक आहे. ओव्हरऑल जी आपण स्टडी केलेली आहे त्यावरती जास्त जोर द्या. ठीक आहे. रिवाईज करा चांगल्या प्रकारे. ठीक आहे. आणि एकदम फ्रीली जा, कुठलीही घाई करू नका. एकदम सिन्सिअरली फोकस करून तुम्ही प्रश्न वाचा. खूप सोपे प्रश्न असतील. ठीक आहे. तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही आहे, कारण तुमची स्टडी खूप चांगली झालेली आहे. एकही प्रश्न तुम्हाला अवघड जाणार नाही आहे. ठीक आहे. कॉन्फिडेंटली जा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, फोकस करून घाई करायची नाही आहे. घाई केली तर तुम्ही आन्सर जे आहे ते चुकीचा होऊ शकतो. ठीक आहे. सो ऑल ऑफ यू, गुड लक, बाय बाय अँड टेक केअर.